चला मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला सनी, त्याच्या साथीनं सुनील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय समीर. एक मोठं बॅटल सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. पहिला चेंडू खाली राहिलाय आणि खाली राहणारा हा चेंडू जर आपण बघितला कोणत्याही प्रकारे धाव घेऊ दिलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि सुरुवात चांगली झाली बीबीए भाग्य 11 ची. परंतु ऑन साइडला शानदार स्ट्रोक यावेळेला गॅप मधून थोडी फ्लायटेड म्हणजे थोडा लॉफ्ट पद्धतीने खेळलेला फटका बाउंड्रीच्या थोडा जवळ पडलाय आणि त्यामुळे तिथे त्या 4 धावा चौकार. वंश अहिल 11 ला हा जर सामना जिंकायचा असेल तर सनीची बॅट तळपणं ही सर्वात मोठी गरज. आता जो मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता करणला, त्याला तो विवेकला द्यायचा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली, जागा बनवून जागा दाखवली चेंडूला, सीमारेखा पार, चौकार. स्वराज्याचे सर्व खेळाडू स्टेजच्या मागे या. स्वराज्याचे सर्व खेळाडू स्टेजच्या मागे या. तुम्हाला राजेश जगताप बोलवत आहेत. ABCD जेवढे पण आहेत त्या सगळ्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला या. लगातार 3 चौकार सनीच्या बॅट मधून येत आहेत आणि हे चौकार मात्र धावपालकाला मोठी भरारी देणार आहेत. 12 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. शानदार फिल्डिंग, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि चेंडू अडवत असताना मात्र आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. 1 धाव तरी काउंट होईल. 13 वरती धावपाले घेऊन थांबलाय आणि हा जो स्टार्ट झालाय त्याला बघता BBA भाग्य 11चं टेन्शन थोडंसं वाढलंय. जब भी बढ़ता हो टेन्शन तो करना होता है कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन कशाने? ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर तुम्हाला ते कॉन्ट्रीब्युशन दाखवावं लागेल. मागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सुनीलने तिथे प्राइज करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या फटक्याला अंजाम 4 धावाने देऊ शकलेला नाही. या पहिलं षटक संपलं. 14 धावा धावफलकावरती वंश अहिल 11 या संघाच्या. गोलंदाजी मार्क वरती मारुती पेडामकर स्वतः कर्णधार. सुनील समोर आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. एक्सपिरियन्सचा वापर कसा करणार मारुती पेडामकर यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. परंतु वंश अहिल 11 कडे एक ऍडव्हान्टेज आहे. होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी आणि या होम ग्राउंडला चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु चेंडू जर आपण बघितला तर निर्धाव स्वरूपाने येतोय. एक मोठ्या उंच भरारीनंतर 14 धावा पहिल्या षटकामध्ये आणल्यानंतर कुठेतरी मोठा ब्रेक इथे लगावला जातोय. डाऊन दी ग्राउंड सुनील बाद, फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज सोनू मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. धावपलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 14 आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मारुती पेडामकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. फेकी करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. सिंगल धाव इथे धावून कंप्लीट केली जाते.
सनी पेडामकर यष्टांच्या मागे आहेत. दोन्ही बंधू एकाच संघामध्ये. ही मॅच खूप महत्वाची दोन्ही संघांसाठी. जितेश परब इकडून तिकडे तिकडून इकडे. काल शेवटची मॅच जितेश परब बघायला नव्हते. तो मॅच बघण्यासारखा होता. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॉलरमध्ये चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडूची सांगता होती. असली हेलो 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 19. चांगली गोलंदाजी करत होते मारुती पेडामकर, परंतु ती चांगली गोलंदाजी करत असताना शेवट मात्र थोडासा खराब झाला. कारण चौकार आला. सनीने अखेरकार तिथून रस्ता काढलाय जिथे अडचणी वाढलेल्या होत्या. नवीन गोलंदाज जितेश परब लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपये जितू क्षेत्री यांच्याकडून जितेश परबच्या हॅट्रिकला लगवण्यात आलेले आहेत. सोनू यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग केली जाते. जितेश अगेन्स्ट अंडर प्रेशर आहेत दोन्ही खेळाडू. रिव्हर्स ना सोडून दिला. वेल लेफ्ट वाईड. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होतीये. ओ यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र जितेश हा विटरतात. जितेशचं हे षटक खूप निर्णायक आहे, महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर का धावा नाही आल्या किंवा या षटकामध्ये धावा बनल्या म्हणतात ना, सामना इकडे की तिकडे, इनिंग इकडे की तिकडे, हे षटक ठरवणार आहे. निर्णायक महत्वाचं षटक. तिसरं षटक. जितेश परब पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी नॉट आउटचा इशारा. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये सनी पोहोचतात. सनीचं खेळपट्टीवरती उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि ती गरज फक्त एकट्या सनीची नाही, पूर्ण संघाची आहे. सनी जर का खेळपट्टीवरती उभा राहिला, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली तर मात्र हे धावफलक खूप मोठ्या प्रमाणात बूम करेल आणि वंश साहिल इलेव्हन स्वतःला एका चांगल्या स्टेज पर्यंत आणून सोडेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपवरचा चेंडू होता आणि वाईडच्या स्वरूपाने येतोय. बॅट्सस्विंग बघा कशा प्रकारे बॅट्सस्विंग आहे सनीचा, किंवा बॉटम हँडला खूप कशा प्रकारे वापरतात, रिस्ट कशा प्रकारे त्याचे फिरतात. या सर्व बाबी त्याच्या फलंदाजीला एक वेगळा आकार देतात आणि तो आकार दिल्या कारणाने त्याचं धावफलक म्हणजे त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावांची संख्या खूप जास्त असते. फटके सुद्धा तितके ताकदवर असतात. धावचीत ये क्या हुआ है. तिसऱ्या पंचांना बघण्यासाठी सांगितलेलं आहे. बघितलं जाईल काय यष्टीवरती चेंडू लागला की नाही, पाहिलं जाणार आहे, बघितलं जाणार आहे. आमचे तिसरे पंच बीजी म्हणजे भाऊ मात्रे यावेळेला टेक्निकल टीमशी जोडले जात आहेत. बघूयात काय घडतंय. चेंडूचा खेळ न शिल्लक आहे. कशीसाठी क्षेत्ररक्षण सजावट जर आपण बघितली तर वेळोवेळी बदलली जाते आणि बदललेल्या क्षेत्ररक्षणामुळे काय कशीवरती त्याचा परिणाम जाणवेल का. चांगली गोलंदाजी जितेशने आतापर्यंत केली. मारुतीच्या पावलावरती पाऊल त्याने ठेवलंय आणि त्यामुळे काही कट काढण्याचा प्रयत्न करत विकेट खेळायचं होतं. चेंडूला खेळलंय तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव सिंगल येते. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील बाकी. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा बघता असं वाटलं होतं की 40, 45, 50 सहज पार होतील, इझी. परंतु त्या सहजला तिथंच शेवट केल्यासारखं झालं आणि मागील षटक आणि चालू असलेलं षटक
दोन्ही षटकांमध्ये धावा मोठ्या प्रमाणात थांबवल्या गेल्यात. कौतुक करेल गोलंदाजाचं. मारुती पेडामकर असतील किंवा जितेश परब असतील, खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी केली आणि धावफलकाला काही प्रमाणात थांबून ठेवलं, स्टे आणला असं म्हणावं लागेल. 25 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल इथे चौकार आला तर मजा येईल. 26 झाला, माफ करा, इथे चौकार आला. कहाणीमध्ये काहीसा वेगळा बदल दिसू शकतो. काय इथे रनआउट नाही, फक्त सिंगल घेतली. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 27 9च्या सरासरीने धावा बनलेल्या आहेत. माफ करा, 26 धावा झाल्यात, 27 नाही आहेत. शेवटचं अंतिम षटक. सनी पेडामकरच्या हातामध्ये चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडून गेला इंटू द गॅप. व्हॉट अ शॉट, बुलेट स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, चौकार. सनीच्या बॅट मधून धावा वंश अहिल 11ला टाळ्या वाजवण्याची संधी देतील, परंतु सनीच्या बॅटनं शांत राहणं वंश अहिल 11ला आनंद देऊन जातील. इथे धावचीची संधी, वेगाने चेंडू फेकला, एक, दुसरीचा प्रयत्न. हो ना 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 ना, हा ना करता करता रुको जरा सबर करो वाली कहाणी इथे कशीच दाखवतोय. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. चित्त तारारक सामना. आज अंतिम दिवस आहे. सुपर 6च्या मॅचेस आपण बघत आहात. पहिली मॅच खूप चांगल्या रीतीने पार पडली. जयसेने तो सामना जिंकला. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ असेल आणि तिसरा सामना जो येणार आहे तो MCC विपक्ष स्वराज्य या दोन संघादरम्यान तो होणारा सामना असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं पहिलाच मागचा पाय बाकून त्यानंतर ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला केला. तिथे एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल धावाली. धावफलकावरती धावा 32 अब तक 32. काल 34चा बचाव आपण बघितला, त्यामुळे आज काहीसं वेगळं चित्र बघायला मिळू शकतं. ऑन साइडला दाखवलं काही वेगळं, केलं काही वेगळं आणि झालं काही वेगळं. येतोय चौकार. 4 धावा. चौकाराला 4 धावाने धावफलक बुम होत असताना 36 मध्ये जाऊन पोहोचले. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. या 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर कहाणी बनेल. वंश अहिल 11 संघ इथे स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवल्यासारखं होईल, परंतु सनी पेडामकर एक्सपिरियन्स आहे. फुलटॉस, येस, तिथेच फक्त फिल्डरची जागा बदलली आणि चेंडूची जागा सुद्धा बदलली आहे. रिझन एकच, स्क्वेअर लेग, चेंडू सीमारेखा पार, चौकार. बघा, थोडासा क्षेत्ररक्षक इकडे झाला, मग चेंडू सुद्धा थोडासा इकडे गेला, म्हणजे डाव्या बाजूला गेल्यानंतर उजव्या बाजूला चेंडू मारला, उजव्या बाजूने गेल्यानंतर डाव्या बाजूला मारलाय. 40-40 शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ, खराब शॉट. एक फलंदाज बाद. ये मोये सीन है. हा व्हिडिओ व्हायरल होणार असं आमच्या बाबूंनी सुद्धा सांगितलंय, कारण इथे चेंडू उंच हवेमध्ये गेला, कशिशच्या खांद्यावरती पडला. बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. स्कूपचा फटका खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा स्पर्श झाल्यानंतर उंची जास्त घेतली, चेंडू उंच हवेमध्ये गेला आणि ज्या वेळेला चेंडू पडला त्यावेळेला कशिशच्या खांद्यावरती म्हणजे पाठीवरती, आणि तिथून मात्र बाकी सर्व कार्य गोलंदाज क्षेत्ररक्षकाने केलं. खूप चांगला झेल टिपला, फलंदाज बाद झाला. 40 धावा, 41चं लक्ष BVA भाग्य 11 या संघासमोर ठेवलं गेलंय. चला, टॉससाठी या. MCC स्वराज्य, MCC आणि स्वराज्य दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचंय. 25
41 लक्ष 41 इज द टार्गेट. Yes, start. 41 is the target. पहिला बॉल नो बॉल. सुनीलने सुरुवात खराब केली आहे. समीरला मात्र एक संधी दिली होती. ती संधी नो बॉल आला. अतिरिक्त धावेने धावफलकाचा श्रीगणेशा झाला. सिंगल धाव बीवे भाग्य 11च्या खात्यामध्ये. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं आणि एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट सुद्धा केली जाते. दोघांच्या खांद्यावरती ब्ल्यू जर्सी आहे. समीरच्या सुद्धा जीतच्या सुद्धा. आणि त्यामुळे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक हो हो चेंडू जवळ होते यश, परंतु झेल घेता आलेला नाहीये. थोडी जरी डाई लागली असती तरी सुद्धा झेल टिपला गेला असता. थोडक्यात हुकलाय तिथे. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. सुनीलने आज गोलंदाजीमध्ये थोडंसं वेगळंपण आणण्याचा प्रयत्न केलाय आणि वेगळंपण करून दाखवावं लागतं जेणेकरून वेगळा रिझल्ट मिळेल. ओहो कडक शॉट. अफलातून पटका. समीरच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. सात धावा फलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. ग्रेट स्टार्ट फ्रॉम BBA भाग्य 11. समीर अशा काही धावा बनवतोय. त्या धावा बघताना यस नाणेफेक केली जाते. तिथून बाजूला वा सगळ्यांनी. सबजन पीछे आइए प्लीज. अरे उठा तिथून. तिथून सगळ्यांनी बाजूला. टॉस चालू आहे. जितू शेत्री यांच्या शुभ असते टॉस. हो आणि समीर बाद. डॉट नंतर विकेट. चांगला कमबॅक सुनील कडून आणि पहिला विकेटचं पतन BBA भाग्य 11 या संघाला लागलेला मोठा हादरा. MCC निर्णय सुद्धा कळवा. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूंनी 7 धावा धावफलकावरती. शेवटचे अंतिम चेंडू आता बाकी आहे. मारुती पेडमकर मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. टायमर ऑन आहे. वनशाही 11 टायमर ऑन आहे. लक्षात असू द्यात. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील असेल. चांगलं षटक आतापर्यंत सुनीलचं हे राहिलंय. ओहो रिव्हर्सचा अटेम्प्ट वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. वाईट करता करता वाईट वेळ कधी येते कळत नाही. अनेक वेळा आपण बघितलं असं. सध्याच्या घडीला आलेला हा वाईड एकदा देऊन जाईल. मारुती पेडमकर स्ट्राईक हँडवरती आहेत. ज्यांच्यावरती खूप मोठा भरोसा आहे, खूप मोठा विश्वास आहे. BBA भाग्य 11 या संघाचा महत्वाचा खेळाडू आणि कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका सुद्धा खूप मोठी आहे आणि त्याला बाद करणं ही वनशाही 11ची गरज आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती BBA भाग्य 11.
नवीन गोलंदाज काझी अब्दुल काझी गोलंदाजी मार्ग वरती. दुसरं षटक घेऊन आलाय काझी. समोर मारुती पेडामकर. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. खूप चांगला अटेम्प्ट, परंतु चेंडूवरती एकदा मिळेल. वंशाहील 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी चौकार किंवा वाईड एक्स्ट्राज तुम्हाला थांबवावे लागतील, परंतु BVA भाग्य 11ला जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. हळूहळू धावफलक चालतं बोलतं ठेवून एखादा मोठा फटका षटकामध्ये यावा, जेणेकरून त्या धावफलकाच्या म्हणजे त्या आस्किंग रन रेटच्या जवळ राहता येईल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. फेकी करण्याचा प्रयत्न झाला. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक धाव येते. बघा पुन्हा एकदा एकच गोष्ट आहे, टायमर ऑन आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. दडपण पुन्हा एकदा गोलंदाजावरती. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. सिंगल धाव मिळेल. एकच मिळेल. एकापेक्षा दुसरं काही नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला नाही. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. या षटकामध्ये मोठा फटका नाही आलाय, परंतु ज्या सिंगल धावा आल्या त्याच्या मध्ये एखादा WD वाला वाईट सुद्धा आलाय. त्यामुळे त्या 2 धावा अतिरिक्त रूपाने आलेल्या आहेत. मारुती पेडामकर यावेळेला पॅडल स्वीप करायचं तर फुल टॉस बॉलला दिशा देऊ शकले नाहीयेत. एकाच वरती समाधान मानावा लागेल. सिंगल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चेंडू मागे निघून गेला. थर्ड मॅन मध्ये 1 रन. फक्त 1 मिळेल. अशा प्रकारे 2 षटक संपलीत. काझीचं षटक संपलं. 1 वाईड 1 वाईड 1 1 1 1 असं षटक संपल्यानंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात BVA भाग्य 11. आणि यावेळेला आलाय जीतच्या मॅट मधून दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार प्रहार. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 21-21. (21) 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने चेंडूला अडवलं गेलं. फेकी केली गेली. प्रणित तोडणकर पुढे विचार करून चेंडूला फील्ड करतात, बॅक करतात. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. यशच्या षटकामध्ये पहिला चेंडूवरती आलेला चौकार. जीतने इरादे स्पष्ट केले की आम्ही इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही आहोत. ही मॅच आता पण बिलकुल ऑन आहे. गेम इज ऑन फ्रॉम बोथ साइड. दोन्ही बाजूने ही मॅच पूर्णपणे ओपन आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. टॅपच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. फिल्डिंग चांगली. भावेशचा सुद्धा चमत्कार मागील दिवशी आपण पाहिला, ज्यावेळेला पहिल्या दिवशी त्याच्या हातून एक चेंडू सुटला होता आणि त्यानंतर एकही चेंडू त्याने सोडला नाही. ओ यावेळेला खूप चांगला फटका. पॅडल स्वीप. चेंडू सीमा रेखा पार. चौकार.
6 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला 5 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. शेवटच्या षटक हाताळण्याची जबाबदारी सोनूच्या खांद्यावरती दिली. बघा जीतने खूप मोठा रोल प्ले केला इथे. जीतच्या बॅटमधून येणारे 2 चौकार, त्या 2 चौकाराने ही मॅच पूर्णपणे बोलतात ना समांतर त्यामुळे राहिली आहे, जेणेकरून जीत ज्या 2 चौकारांनी थोडीशी रंगत वाढली. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. मारुती पुन्हा हातबळ. बॅट वरती चेंडू येत नाहीये, दिशा काय मिळत नाहीये, गॅप काय दिसत नाहीयेत. दडपण पूर्णपणे BVA भाग्य एलेनवरती. 4 चेंडू आता खेळ येणं शिल्लक आणि 4 मध्ये 31 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. म्हणजेच अजूनही 10 धावांची गरज आहे. 4 मध्ये 10. कॅल्क्युलेटिव्हली 2 बाउंड्रीज इट्स अ कंपल्सरी. आता 4 मध्ये 2 बाउंड्री मारण्यासाठी खूप मोठा गॅप शोधावा लागेल. आता तो गॅप जीत कशा प्रकारे शोधेल. सोनू अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो असफल. कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू सी मारेगा पार. चौकार. थँक्यू डीजे. आता 3 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. मौके पे चौका. आणि जो मौक्यावरती चौका मारतो त्याची खूप मोठी किंमत असते. जीतने आज व्हॅल्युएबल म्हणजे म्हणतात ना मच निडेड इनिंग खेळली आहे आणि या इनिंगने खरोखरच तो शाईन होऊ शकतो. सोनू विपक्ष जीत असं काहीच चित्र मैदानात रंगलंय. चला मॅच चालू करा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. सोनू समोर पुन्हा एकदा जीत. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग जीतच्या माध्यमातून होती आतापर्यंत. या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकून ठेवण्यामध्ये जीतचं खूप मोठं योगदान आहे. समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू खूप चांगल्या रीतीने अडवला गेला. दुसरी धाव घेण्याच्या ये क्या हुआ है? ये बहुत ही बड़ी मिस्टेक, बहुत बड़ी गलती. सामना संपला. मैच जिंकली BVA भाग्य 11. व्हाट अ फिनिश. रिप्ले बघूयात नक्की काय घडलं तर कशा प्रकारे हा थ्रो केला होता. आज सगळे मोठे सीन होतात. शेवटचा चेंडू सोनूने कशा प्रकारे मारला आपण बघू शकता. ड्राईव्ह केलं होतं. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अडवला जरूर गेला, परंतु त्यानंतर ज्याने बॅक केलं त्याने बॅक नाही केलं. ये डायरेक्टली पॅक हुआ है. बॅकच्या जागी पॅक झालाय, पॅकअप झालाय आणि अशा प्रकारे ओव्हरथ्रोच्या रूपाने मिळालेल्या या 5 धावा, तब्बल 6 टोटल 6 रन आणि या मॅचला